ओम शांती. स्वागत करावं. गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सन्मान बँकेच्या वतीनं अध्यक्ष सन्माननीय साहेबांच्या आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. दिल्ली मॅरेथॉन मध्ये ज्यांनी के 52 किलोमीटर मध्ये आपलं योगदान देऊन अहमदपूरचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं, असं अहमदपूर रनिंग क्लबचे सदस्य वेदांत 3 लाख भागभांडवलवरून 17 कोटी रुपये महेश अर्बन बँकेचं भागभांडवल आहे आणि 43 कोटी स्वनिधी म्हणजे 60 कोटी रुपये आपल्या बँकेचं स्वनिधी आणि भागभांडवल आहे. महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची एकूण 16 शाखा आहेत. मुख्य शाखा अहमदपूर येथे आहे आणि रिजनल ऑफिस लातूर येथे आहे. एकूण महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची एका शाखेपासून सुरुवात झाली. आज महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची 16 शाखा आहेत. ही 16 शाखा अहमदपूर, विभागीय कार्यालय लातूर, लातूरमध्ये 3 शाखा आहेत. शाखा जळकोट आहे, नांदेड आहे, छत्रपती संभाजीनगर, उदगी, नळेगाव, औसा, कळंब, लोहा, हावडा, शहाजनी, अंबाजोगाई, सोलापूर व नवीनच स्थापन झालेली पिंपरी चिंचवड पुणे येथे आपल्या बँकेचे 16 शाखा व 5 ATM सेंटरमार्फत या महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे व्यवहार आणि महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे एकूण व्यवसाय जर सांगायचा असेल साहेब तर 765 कोटी रुपयाचा व्यवसाय महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा आहे. या ह्याच्यामध्ये महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची ठेवी 487 कोटी रुपये मार्चला 500 कोटी बँकेचं नाव आणि समाजामध्ये असलेलं गुडविल याच्यामुळेच 500 कोटी रुपये जमले. लोक पैसे ठेवत असताना तर गोरगरीब आणि सामान्य लोक बँकेत पैसे ठेवतात. माझा एक 35 वर्षाचा अनुभव असा आहे, फार मोठे लोक बँकेत पैसे ठेवत नाहीत. हे सर्वसामान्य लोक, गोरगरीब लोक, मध्यमवर्गीय लोक पैसे ठेवतात. ते कशासाठी ठेवतात? ते समाजामध्ये मुलाबाळांचं शिक्षण व्हावं, लग्न कार्य व्हावं किंवा आजारपणासाठी वयस्कर झाल्यानंतर 4 पैसे सोबत असावं म्हणून हे सर्वसामान्य लोक पैसे ठेवतात. हे पैसे कितीही बोललं तरी व्याजदर किती ज्या घेतो म्हटलं तरी ठेवत नाही सर. त्या लोकांना फक्त विश्वास पाहिजे. त्या महेश अर्बन बँकेवर लोकांचा एवढा विश्वास आहे की आज 500 कोटी रुपये डिपॉझिटला खूप त्रास केलो. आपल्याकडे कर्ज वाटप करायला मुबलक पैसा आहे, पण आपण कर्ज वाटप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय तुम्हाला सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेबांच्या स्ट्रिक्ट सूचनेप्रमाणे या बँकेचे व्यवहार चालू असेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली या बँकेचा कारभार चालतो. आपल्याकडे जरी कर्ज वाटपाला बरेचसे पैसे असले तरी साहेबांचं नेहमी आपल्याला सांगायचं असतं, आपल्याकडे गोरगरिबांचा पैसा आहे, तो पैसा अधिक सुरक्षित कसा राहील हे बघा. आणि तुम्ही कर्ज वाटप करत असताना घाई करून वाटप करण्यापेक्षा साहेबांनी आम्ही बसून एक चेकलिस्ट तयार केलं. त्या चेकलिस्टमध्ये समाजातील अत्यंत गोरगरीब म्हणजे मायक्रो फायनान्स ज्याचं की मार्केटमध्ये पद नाही अशा लोकांना पैसे आम्ही देऊन त्याचं मार्केटमध्ये समाजामध्ये पद निर्माण करण्याचं काम केलं. आता मला या ठिकाणी सांगायला अत्यंत अभिमान वाटतो साहेब, आपल्या बँकेचे छोटे लोक कर्ज घेऊन कुठं प्रॉपर्टी कुठे छोटे मोठे व्यवसाय करून 10 लाख 5 लाख करून आज करोडो पैसे माझ्याकडे असे माझ्याकडे 50 ते 60 उदाहरणाचे या ठिकाणी मला अभिमानानं सांगू वाटतं. त्यांचं मार्केटमध्ये पद त्यांचं फार गोरगरीब होते, त्यांना कर्ज पूर्ण करण्याचं काम हे महेश बँकेने केलं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूरमध्ये शक्यतो लातूरमध्ये जास्त जवळपास 500 लोकांना आपण ऑटो रिक्षा दिली. साहेबांनी सांगितले लोक दररोज 100-150 रुपये भाडं देतील. मग आपण असं काही प्लॅन करता येते का? साहेबांनी आम्ही म्हणून असं प्लॅन केलं. त्यांना 150 रुपये दररोज जर हप्ता त्यांनी भरले तर ते गाडी स्वतः ऑटोची मालक होते. असं 500 लोकांना आपण स्वतःचा ऑटोचं वाहनाचं मालक ही बाब आहे. अत्यंत आनंद होत आहे. लातूर येथे हार्ट ऑफ द सिटीमध्ये लातूर या ठिकाणी हार्ट ऑफ द सिटी म्हणजे गंजगोंगळ भागात कामदार रोडवर बांधकाम निधीतून म्हणजे डिपॉझिटच्या पैशातून नाही, बांधकाम निधीतून आपण मुख्य इमारतीला लगत एक जागा विकत घेतली होती. त्या जागेवर एक भव्य इमारत व आधुनिक इमारत यशस्वीरित्या जुन्या इमारतीला जोडण्यात आली आहे. हा निर्णय आपल्या बँकेच्या भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल हे मला विश्वास आहे. या ठिकाणी मी अधिक न बोलता मला या ठिकाणी प्रस्तावना देण्याचं संधी दिली त्याबद्दल मी संचालक मंडळाच्या वतीनं सर्वांचा हार्दिक आभार मानतो.
आणि सभेतील या ठिकाणी विषय मांडत नाही. समवर्ती लेखा परीक्षण यावर्षी सन 2025 आर्थिक वर्षाचं अंतर्गत लेखा परीक्षण करण्याकरिता TR बोरा अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट लातूर आणि MVV शेंद्रेना असोसिएशन चार्टर्ड अकाउंटंट लातूर यांनी नियुक्ती केलेली असून त्यांनी या कामी बँकेस वेळोवेळी पूर्णत्व सूचना आणि मार्गदर्शन केलेलं आहे. ठेवी आणि विम्याच्या बाबतीमध्ये ग्राहकांच्या ठेवीचे संरक्षण करणे बँकेचं आद्य कर्तव्य असून त्याकरिता बँकेने डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट अँड गॅरंटी कॉर्पोरेशनकडे ठेवीचा विमा उचललेला असून इतर विमा व हप्ते बँकेने दिनांक 13/5/2025 आणि 20/11/2025 रोजी मुदतीपुरे भरणा केलेला आहे. भांडवल आणि रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे तरतुदी पश्चात बँकेस टॅक्स पूर्व नफा 5,11,07,899 रुपये 56 लाख इतका झालेला आहे. यातून इन्कम टॅक्सचा आपला हप्ता या वर्षामध्ये 1,24,47,276 रुपये 20 पैसे एवढा वजा जाता आजच्या परिस्थितीमध्ये बँकेसाठी निव्वळ नफा हा 3,86,60,623 रुपये 36 पैसे एवढा या ठिकाणचा नफा या ठिकाणी झालेला आहे. आणि मागील वर्षाचा जो 24-25चा पुढे ओढण्यात आलेला नफा होता तो 9,012 रुपये 79 पैसे यासह या वर्षामध्ये एकूण नफा रुपये 3,86,69,000 रुपये 636 आणि 15 पैसे या विभागणीपणे प्राप्त झालेला असून संचालक मंडळाने पुढील प्रमाणे नफा वाटणीस विभागणी या ठिकाणी केल्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. नफा विभागणीस वरील प्रमाणे संचालक मंडळाने ठराव क्रमांक 13 दिनांक 13/7/26 नुसार शिफारस केलेली असून नफा विभागणीस माननीय सभासदकडून मंजुरी मिळावी याबाबत विनंती आहे. वर्षी सुद्धा डिव्हिडंड आपण 6% दराने लाभांश वाटपाची प्रक्रिया या ठिकाणी केलेली आहे आणि संचालक मंडळाने त्याप्रमाणे शिफारस केलेली असून मंजुरी करता आपणासमोर ठेवलेली आहे. तरी आपणास लाभांश वाटपासाठी आपण मंजुरी द्यावी अशा पद्धतीची मनापासून या ठिकाणी आम्ही करतोय. आणि हे सर्व करत असताना कर्मचारी वर्गाच्या बाबतीमध्ये आमच्या संस्थेच्या सर्वांगीण विकासाचा पाया हा त्या संस्थेतील प्रशिक्षित कर्मचाऱ्यासह एकूण 16 शाखा या ठिकाणी कार्यरत आहेत. आपल्या सर्वांची या ठिकाणी मान्यता घेतो. आपण सर्वांनी याला टाळ्याच्या गजरामध्ये मंजुरी द्यावी अशा करून धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आपला विश्वास भक्कम साथ कर्मचाऱ्याची मेहनत यामुळंच बँकेची ही यशाच्या शिखराकडे वाटचाल झालेली आहे असं मनोगता मध्ये साहेबांनी सांगितलेलं आहे. एक सूचना आहे MS कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याच्या राजकारणाचे समाजकारणाचे पितामह आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब, त्याचबरोबर आदरणीय व्यासपीठ व येथे जमलेल्या बँकेच्या सर्व सभासदांना आजची ही सर्वसाधारण सभेसाठी आपण आलात. त्याची ही सभा आहे, बँकेची सभा आहे, तर अर्थकारणाच्या लोकांनी बोललं तर बरं होईल. त्यामुळे साहेबांच्या आदेशानुसार मी आज इथं भाषणाला उभा आहे. आपल्यासाठी मित्र हो, मला आठवतंय 90-91चा काळ सलग 3 वेळेस उदगीरचे आमदार, कारण त्यावेळेस शिरूर हे उदगीर विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे सलग 3 वेळेस उदगीरचे आमदार म्हणून बाळासाहेब जाधव साहेबांनी यशस्वी कारकीर्द पूर्ण करून त्यावेळेसच्या श्रेष्ठीच्या आदेशाप्रमाणे शरद पवार साहेबांनी चाकूरकर साहेबांच्या आग्रहामुळं अहमदपूरची विधानसभा 90ला साहेबांनी लढवली व 4थ्या वेळेस अहमदपूरचे आमदार म्हणून ते निवडून आले. अहमदपूरला ज्यावेळेस साहेब आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेस अहमदपूरला कसल्याही प्रकारचं इरिगेशन नव्हतं. तुरळक असेल कुठं तर, पण कसलं इरिगेशन नव्हतं, कसलंच अर्थकारण नव्हतं. आपण सर्व फक्त कर्ज मागण्यासाठीच फिरत होतो. आपण ठेवी ठेवणं तर आपल्यासाठी खूप लांबचा प्रांत होता तेव्हा. कसला व्यापार सुद्धा आपल्याकडे नव्हता तेव्हा मोठा. आणि कर्ज मागताना नॅशनलाइज बँका आपल्याला दारात सुद्धा उभं टाकू द्यायच्या नाहीत. छोट्या व्यापाऱ्याला राहू, लघु उद्योजकाला राहू, या सर्वसामान्य माणसाला. कारण त्यांना जी कागदपत्र लागायची ती आपल्याकडे राहायचे नाही. IT रिटर्न राहायचे नाही, कसले काही पेपर राहायचे नाही. त्याच्यामुळे नॅशनलाइज बँक आपल्याला लोनच द्यायचे नाही. मग त्यावेळेस सर्वसामान्य उद्योजक, सर्वसामान्य लोक काय करावं ह्या विवंचनेत होते. आणि त्यावेळेसच्या जी काही सहकारी बँका होत्या, उदाहरणार्थ जनता सहकारी बँक वगैरे 24% व्याज आकारणी करत होते. म्हणजे आज ती ₹2 ₹2.25 रुपये शेकडा पडल्यासारखं पडतं. लगेच इथं तळ होते, लगेच इरिगेशनच्या लोकांना बोलवून त्याचा सर्वे करायला लावायचं. आणि शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी तातडीने मंजुरी द्यायची. बरेचसे पाझर तलाव, साठवण तलाव मोठ्या साहेबांच्या काळात झाले. आणि साहेबांच्या ह्या सगळ्या विचाराला घेऊन कार्यक्षम बाबासाहेब पाटील साहेब यांना नवीन नवीन उद्योग करणं त्याच्यात फार इंटरेस्ट होता. आणि साहेबांचा विचार घेऊन बाबासाहेब पाटलांनी प्रयत्न करून त्यावेळेस
महेश अर्बन बँकेची 92-93ला स्थापना केली. स्थापना करताना त्यावेळेस आधी 2 लाख रुपये भागभांडवल जमा झालं. 15-20 लोकांकडून 10,000 रुपये पर्यंत असा एक गोळा करून 2 लाख झालं. पुन्हा मुंबईला प्रस्ताव पाठवला. तिथं कुठे म्हणून अहमदपूरचे अधिकारी होते रिझर्व्ह बँकेमध्ये. त्या कुठे साहेबांनी सांगितलं 2 लाखातून 3 लाख तुम्हाला गोळा करायचे. तर साहेबांनी खिशातले 1 लाख रुपये घालून असे 3 लाख सुरुवातीला भांडवल देऊन 93ला आपली बँक नावारूपाला म्हणजे स्थापना झाली. आणि 93 पासून या बँकेची घोडदौड सुरू झाली. या अशा परिस्थितीमध्ये बँक तळागाळातील गोरगरीब दीनदलित लोकांना मदत करण्यासाठी म्हणून या जाधव परिवाराने पुढाकार घेऊन बँक स्थापन केली. आणि बाबासाहेब पाटलाचा व्यवहार चोख आहे पूर्वीपासून. त्यांनी शिस्त लावली बँकेला. पहिल्या दिवशीपासून कर्ज देणे वसुली किंवा असं इकडं तिकडं काहीच आगाव 1 पैसा त्यांनी हातू देत नाही कुठला. त्या सिस्टीममुळं आज आपली बँक नावारूपाला आलेली आहे. त्यावेळेस 90-92ला अहमदपूरला थोडं शिक्षणाचं 88-90 पासून आणि त्या शिक्षणावर आधारित थोडं बहुत अर्थकारण अहमदपूरला घडत होतं. मग ते अर्थकारण पुन्हा हळूहळू आज सुद्धा अहमदपूर जे आहे ते शिक्षणाचंच मोठं आहे. अहमदपूरला प्रायमरी शिक्षण व माध्यमिक शिक्षण अत्यंत उच्च दर्जाचं मिळते. लातूरपेक्षा मला तर वाटतं की अहमदपूरला प्रायमरी आणि माध्यमिक शिक्षण उच्च दर्जाचं मिळते. उच्च माध्यमिकला थोडंसं आता गव्हर्नमेंटचे धोरणं बदलले. जेव्हा 12वी परीक्षेवर MBBS इंजिनिअरिंगचे ऍडमिशन होते तेव्हा LGM आपलं सगळ्यात फास्ट होतं. पण पुन्हा CET आली, नीट आली, वेगवेगळ्या एक्झाम आल्या की मग कोचिंगचं फावलं आणि मग लोक शहराकडे पडायला लागले. म्हणून अहमदपूर शिक्षणात थोडंसं उच्च शिक्षणात थोडंसं पण आताही प्रयत्न नवीन बॅचचा चालू आहे. उच्च शिक्षणात सुद्धा अहमदपूर अजून प्रगती करेल असा मला विश्वास आहे. त्याचबरोबर आपली भौगोलिक रचना. अहमदपूर आपला आधीपासून दुष्काळी तालुका आहे. मोठ्या साहेबाच्या प्रयत्नानंतर, त्याच्यानंतर नागोबाजी अण्णाच्या प्रयत्नानंतर, त्याच्यानंतर आलेल्या विनायकराव पाटलाच्या प्रयत्नानंतर आणि पुन्हा सरळ बाबासाहेब पाटला साहेबांच्या प्रयत्नानंतर त्याच्यामुळं आपलं इरिगेशन आता खूप मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळं आपल्या भौगोलिक दुष्काळी तालुक्याचं रूप पलटून आता आपला उसाचा तालुका किंवा असा इरिगेटेड तालुका, हिरवागार तालुका झाला. मूळ जर आपली भौगोलिक रचना बघितली, आपले शेजारी कंधार तालुका, मुखेड तालुका, अहमदपूर तालुका हे सगळं आपलं माळाचं एक गाव आहे. पूर्ण माळा असलेली आहे. चाकूर, लातूर, रेणापूर तिकडचं वेगळं आहे. ती सगळी इरिगेटेड आहे. पण आपला सगळा पट्टा सगळा माळा राहण्याचा पट्टा आहे. पण ह्या आपल्या चांगले नेते मिळाल्यामुळं, सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळं, इरिगेशन वाढल्यामुळं आज आपली सुबत्ता आर्थिक खूप चांगल्या पद्धतीनं जाणवत आहे. तसेच अहमदपूरची कनेक्टिव्हिटी आहे. व्यवसायाला, व्यापाराला सगळ्यात महत्वाचं काय असतं तर कनेक्टिव्हिटी. गुजरात राज्य सगळ्यात आधी पुढे का गेलं तर गुजरातचे रस्ते खूप चांगले होते, कनेक्टिव्हिटी खूप चांगली होती, नांदेड ते लातूर. आणि त्यामुळं अहमदपूर ह्या कनेक्टिव्हिटीमुळं, भौगोलिक स्थानामुळं, सगळ्या हायवेचा अवतीभोवती जाळं असल्यामुळं लातूरपासून एक मस्त अंतर ठेवून आपलं शहर आहे मध्ये 70 किलोमीटर अंतर ठेवून हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट 5 तासात आपण जाऊ शकतो. ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळं आपल्या इथं व्यापार उद्योग वाढण्याची खूप शक्यता आहे. आणि हे व्यापार वाढण्यासाठी आपली महेश बँक सगळ्यात मोठं फायनान्स करते. कुणीही माणूस आला त्याच्याकडे पेपरही नसते पण आपल्याला त्याची उपयोगिता कळायची, त्या माणसाची क्षमता कळायला की उपयोग करू शकते, त्याची धडपड कळायला तर पटकन आपण त्यांना कर्ज देतो. मागं तेवढं कर्ज देतो तर त्याला स्टँड देतो. त्यामुळं अहमदपूरचं अर्थकारण सध्या खूप वाढलेलं आहे, फ्युचरमध्ये वाढणार आहे. सध्या आपली बँक 500 कोटीच्या साधारण ठेवी एक 2-3 वर्षाचं असं नियोजन आहे की आपण 1000 कोटी ठेवीपर्यंत जायची शक्यता आहे. आणि 1000 कोटीच्या वर शेड्यूल बँकेचा दर्जा मिळाला. कोटीच्या वर आपल्या ठेवी गेल्या की ऑटोमॅटिकली आपण शेड्यूल बँकेच्या ह्याच्यात जातो. तर एक 3-4 वर्षातच अहमदपूर हेड ऑफिस असलेली आणि मुंबई, पुणे, हैदराबाद सगळीकडे ब्रँचेस असलेली अशी शेड्यूल बँकेमध्ये आपल्या बँकेचं रूपांतर. सध्या सुद्धा जिल्ह्यातील सगळ्यात टॉप अर्बन बँक आपली आहे. अमित भैया देशमुखच्या विकास बँकेपेक्षा आपण खूप पुढे आहोत. प्रदीप भाऊ राठींची लातूर अर्बन आहे, ती टोटल सगळे व्यापारी आहेत. लातूरचे मोठे दिग्गज व्यापारी आहेत त्याचे डायरेक्टर, तर त्याच्यापेक्षा सुद्धा आपण पुढे आहोत. जिल्ह्यातली सगळ्यात टॉपची आपली बँक आहे. हे सगळं का घडलं तर आपल्याला जे नेतृत्व मिळाले, स्वच्छ दूरदृष्टीचं, पारदर्शक दृष्टी असणार, 1 रुपयाचा कुठं भ्रष्टाचार करणार नाही, 1 रुपयाची अशी पार्सलिटी करणार नाही, असे निरपेक्ष बाळासाहेब जाधव साहेब आणि आदरणीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या नेतृत्वामुळं आपली अर्बन बँक तर आहेच आहे, त्यांची पतसंस्था सुद्धा मंचकराव पाटील साहेब आमचे किशोरवाडी मित्र आहेत, तेव्हापासून मित्र आहोत, तर त्यांची पतसंस्था सुद्धा 200 कोटीच्या टिकली. म्हणजे जवळपास यांच्या विश्वासावर आज 700 कोटी लोकांनी 700 कोटी रुपये डिपॉझिट दिलेलं आहे. कोण तर आपण सर्वसामान्य लोकांनी दिलेला आहे की बाबा बाळासाहेब जाधव, बाबासाहेब पाटील आता 1 रुपया डुबत नाही किंवा भ्रष्टाचार करत नाही. हा विश्वास असल्यामुळं आज 700 कोटी रुपये कुठलाच आपल्याकडे मोठा
उद्योग नाही, कुणीच उद्योगपतीचे पैसे नाही, सगळे सर्वसामान्य लोकांचे पैसे. हा जो विश्वास त्यांनी कमवला आहे त्याच्यामुळे आपली बँक एवढे व्यवस्थितरित्या चालू आहे. धन्यवाद मित्रांनो, माझे 2 मिनिट ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद साहेब, मार्गदर्शन केलं. ज्यांच्या दूरदृष्टीतून महेश बँकेची मुहूर्तमेढ रोवली, ज्यांच्या कर्तृत्वाने बँकेचा विकासाचा पाया भक्कम झाला, असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मोठ्या साहेबांच्या वतीने या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी मी आदरपूर्वक विनंती करतो की आदरणीय शिवानंदजी तात्या, सर्वांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आदरणीय तात्या, आपण या ठिकाणी आम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन करा. अध्यक्ष, तुमचं आमचं दैवत, मराठवाड्याचं दैवत आदरणीय माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष असेल ते साहेबाला बोलत करायचे. साहेबाला अनेक लोक बोलावं साहेबांची इच्छा होती, उत्तम बोलल्याबद्दल धन्यवाद. विकासाच्या कामाची घोडदौड सुरू झालेली आहे. जेव्हा आता शिस्त सांगितल्याप्रमाणे 4 वेळेस निवडून आल्यानंतर मी लहान होतो, युवक होतो, मी दुरून पाहिलं आणि साहेबाचं काम चलत समजा केलं की 3 दिवसाकडे गेले साहेब. आता हे असे सतीश तुम्ही हे काम द्या, ते काम द्या, एवढं द्या मला लागतं. साहेब चलत 2 लाखाचं काम द्या. त्या काळात 2 लाखाचं म्हणजे आता 50 लाखाचा, लगेच 2 लाखाचं काम. बरीक साहेब म्हणजे साहेब आता असा साहेब बोले तर झाले असा कार्यक्रम होता. कुठलंही कार्य नाही असा शब्द नव्हता साहेबांच्या डिस्करीमध्ये. बाळासाहेब जाधवनं गोर गरीब शेतकरी शेतमजूर ज्याला सामान्य माणसाला कुणाचाच आधार नव्हता त्या माणसाला आधार देण्याचं जर काम कोण केलं असेल तर त्याचं नाव आहे माजी मंत्री बाळासाहेब जाधव. हे काँग्रेसवाले गरीब होते, काँग्रेसचे 200 आमदार होते, विचारत नव्हते. या काँग्रेसवाल्याला पोस्टर लावल्याशिवाय काही काम नव्हतं युवकाला. त्या काळामध्ये साहेबांना आमच्यासारखे पोरं घेऊन त्यांना महत्वाचं पद दिलं, महत्वाचे पद देऊन चांगल्या दर्जावर बसण्याचं काम केलं. बाबासाहेब पाटील शिरूर तालुक्याचे बिनविरोध चेअरमन झालेले आहेत. पण त्यावेळेस साहेबाला घरच्याला देवकडे असतात होती. त्यावेळेस आर्मी म्हणून साहेबाचे राईट हँड आर्मी आणि मंदाडे होते. त्यावेळेस आम्ही सोबत गुरु होतो. 1987 साहेबांना होकार दिले आणि बिनविरोध डायरेक्टर म्हणून त्यांना निवडणूक लढायची संधी मिळाली. बाबासाहेब पाटलाचं नशीबच असं आहे, हातात माती घेतलं तर सोनं आहे. निवडणूक लढेली, समोर त्याचं नाव घेतलं. मी 25 वर्षाचा डायरेक्टर समोर होता, 25 वर्ष बँकेचा डायरेक्टर होता समोर. परंतु तांत्रिक कारणामुळे फॉर्म कॅन्सल झाला. बाबासाहेब पाटील 87ला बिनविरोध DCC बँकेचे डायरेक्टर यशस्वी म्हणून झाला आहे ना. ग्रामपंचायतचा कुणी सरपंच झाला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. आणि आपले बाबासाहेब पाटील या मतदारसंघाचे सोसायटीचे चेअरमन ते महाराष्ट्राचे सहकार मंत्री. आणि आज दिल्लीच्या सहकार मंत्र्याला भेटण्यासाठी तुमचा आमचा नेता दिल्लीला गेलेला आहे. सहकार मंत्र्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे सहकार मंत्री. तुम्ही ऐकता बघा, बारीकीनं बघा, तुम्ही टीव्हीवरच्या बातम्या बघा, बसल्याला बघा. माझे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही. ते देश त्यांचा कार्यक्रम देतील म्हणले का नाही चेअरमन? माहिती नाही माझ्या देशात कशी सामान्य माणसाला न्याय दिला, किती लोकांना नोकऱ्या लागला, त्याचा आशीर्वाद तुम्हाला आला. हे आशीर्वाद देतात का तुम्हाला? हा लोकांना साहेब खरं नोकऱ्या लावल्या होतं थोडं माग आहे, माझ्या मागे साहेबाला तुम्हाला फोन करा आणि सांगणे असं नाही. अशा पद्धतीने आणि मला तर सगळ्या योजना दिल्या साहेबाला, मला काही करायचं राहिलं. आणि निष्ठा राहिल्यावर काय होऊ शकते? निष्ठेला राहा, नाही तर त्यांना दिलं मला दिलं. निष्ठा महत्वाची आहे. 12 वाजता रात्री उठलं तर कोण आहे? बाबासाहेब पाटील बाळासाहेब जाधव माहिती आहे हो सध्या. अशा पद्धतीनं ह्या बँकेच्या माध्यमातूनही अतिशय चांगलं काम चालू आहे. 18 पगार जाते येतात आमच्या बँकेत, अशा दोन सांगितलं जात आहे. पुन्हा एका जातीचा इथं हे आहे, त्याच्या मार्फत सगळं चालू आहे. बरेच बँकेची सुद्धा घोडदौड जोरात आहे.
तुमच्या पोराला कर्ज पाहिजे असेल तर तयार आहे. नोकरीसाठी पैसे नसले म्हणून तुम्ही गावात पुन्हा पैसे फेडा, हे सगळ्या मदत होतील. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी बँक बँकेच्या वतीने स्वागत करतो. आणि अधिक काही न बोलता काही चुकलं असेल तर क्षमा मागतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तात्या. आपल्या बाबतीमध्ये मला म्हणावंसं वाटते, चाय में शक्कर नाही तो चाय पिणे में क्या मजा. आणि आपलं तिथं भाषण नाही त्या कार्यक्रमात काय मजा, असं सुंदर आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांना आदरभावे विनंती आहे की आपण वार्षिक सर्वसाधारण सभेचं या ठिकाणी आभार व्यक्त करावे. तात्याचं भाषण जर झालं त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. चाकूर या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उषाताई सोनकांबळे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अहमदपूरचे उपनगराध्यक्ष आदरणीय शेख अय्याजबाई यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जिल्हा परिषदेचे सदस्य अश्विनजी कासनाथ नागराळे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रफुल्ल डोंगरे सर यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. भागवतरावजी गुट्टे जिल्हा परिषदचे प्रतिनिधी यांचेही आभार व्यक्त करतो. चाकूरचे सभापती प्रतिनिधी आदरणीय मच्छिंद्रजी नागरगोजे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अशोक काका केंद्रे यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त. खरं तर मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो, पण सर्वांची माफी मागून सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बंधू, सगळे संचालक, सगळे सभासद या ठिकाणी उपस्थित राहिले, याचे सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांनी सुरुची भोजनाचा लाभ घ्यावा ही विनंती या ठिकाणी करतो. धन्यवाद.